मित्रांनो, आपण आलो आहोत अशोका वॉटरफॉल. तर तुम्ही विचार करत असाल का पाऊस नाही, थंडीचे दिवस आहेत आणि अशोका वॉटरफॉल. तर मित्रांनो, आज अशोका वॉटरफॉलचा शेवटचा दिवस आहे. आज याला टाळेबंदी होणार आहे आणि यानंतर हा जो वॉटरफॉल आहे हा तो पुढल्या पावसाळ्यातच आपल्यासाठी खुलण्यात येणार आहे. तर आता आपण तिथे आणि आज या वॉटरफॉलचा टाळेबंद होण्याचा शेवटचा दिवस आहे. हा, तर आज हा जो कुलूप बंद होणार आहे तो उघडणार आहे तो पुढच्या पावसाळ्यात. तर आज आपण याचे शेवटचे व्ह्यूअर आहोत. तर आपण चला आमच्यासोबत. अशोका वॉटरफॉल कसारा घाट परिसरात इगतपुरीपासून 13.5 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 116 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात जुलै ऑक्टोबर मध्ये फुलणारा हा 9 मीटर उंचीचा नैसर्गिक धबधबा आहे, जो ट्रेकिंग आणि निसर्ग पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. या धबधब्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात, विशेषतः जुलै ते ऑक्टोबर. जाताना मुंबईहून कसारा घाटावर आल्यानंतर विहीगाव गावाकडे वळसा घेऊन येथे पोहोचता येते. रेल्वेने जाणाऱ्यांनी कसारा स्थानकावर उतरून टॅक्सी नेटपर्यंत जाता येते. या परिसरात स्थानिक घरांमध्ये चुलीवर बनवलेले चविष्ट जेवण जे आहे ते तुम्हाला मिळू शकते. हो, पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा धबधबा सुरक्षिततेच्या कारणांसाठी काही वेळा पर्यटनासाठी बंद करण्यात येतो. त्यामुळे जाण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीची माहिती घेणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे. नाहीतर आपण तिथे पोहोचल्यानंतर तो धबधबा जो आहे तो आपल्याला बंद मिळेल. त्यामुळे निघताना नेहमी ही काळजी जी आहे ती घ्यावी. श्यामने ह्या धबधब्याचा संपूर्ण आनंद जो आहे तो घेतला.